ठाणे महानगरपालिका हद्दीत 8.24 किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र ही तोडलेली झाडं कोलशेत येथे लावण्याचे आदेश देण्यात आले होते. हे आदेश धाब्यावर बसून जिओ टॅगिंगशिवाय सुमारे 300 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलन करण्यात आलं. आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामासाठी 1847 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यापैकी जिओ टॅगिंगशिवाय 300 झाडं कापून त्याची पुनर्लागवड करण्यात आलेली नाही. त्या निषेधार्थ ज्या ठिकाणी झाडं कापण्यात आली आहेत त्या सर्व्हिस रोड परिसरातच वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल आंदोलन केलं. यावेळेस आंदोलकांनी झाडं वाचवण्यासंदर्भात फलक हाती घेतले होते. या प्रसंगी माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान यांनी आनंदनगर ते साकेत दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. 8 किलोमीटरच्या या पुलाच्या बांधकाम 48 महिन्यात पूर्ण करायचं असून त्यासाठी 1847 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं आहे. या मार्गात 1788 झाडं बाधित होत आहेत. ही झाडं कापून त्याचे क्रमांक जिओ टॅगिंग करून कोलशेत येथे पुनर्लागवड करण्याचे आदेश देण्यात आले असून हे काम स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देण्यात आलं आहे. या कंत्राटदाराने 171 झाडं मुळापासून काढून ती कोलशेत येथे लावणं गरजेचं असताना त्याने सुमारे 300 झाडं रात्रीच्या अंधारात कापून नष्ट केली आहेत. या कामात त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील सहाय्य केल्याचा आरोप श्री मनोज प्रधान यांनी केला आहे. 2 नगरसेविका आज आमच्यावर इथे आहेत, तर त्यांच्या माध्यमातून येणारी जी महासभा 20 तारखेची असेल किंवा त्याच्या पुढच्या महासभेमध्ये एक लक्षवेधी सूचना नक्कीच या टाकतील आणि आम्ही संघटना म्हणून रस्त्यावर आंदोलन छेडू आणि आमच्या नगरसेविका नक्कीच हे महानगरपालिका गाजवतील या एका लक्षवेधी. कुठेतरी कंत्राटदारावर कारवाई होणं गरजेचं आहे का? कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई गरजेचीच आहे, पण त्याच्याहूनही जास्ती मला असं वाटतं की कारवाई झाली पाहिजे आपल्या अधिकाऱ्यांवर, की जे उघड्या डोळ्यांनी सगळे बघतायत आणि बघतच नाही आहेत ते परवानगी देत आहेत. ते काय कारणाने परवानगी देत आहेत मला माहीत नाही, पण नक्कीच फक्तच कॉन्ट्रॅक्टरवर नाही तर त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे.